लातूरात पुन्हा रक्तरंजित घटना. अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या वादातून तरुणाची निघृण हत्या. लातूर शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच पुन्हा एक धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे. शहरातील पुरणमळ लाहोटी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने भुसकून खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विद्यालयांमधील किरकोळ शाब्दिक वाद अचानक उग्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी काही जणांनी धारदार शस्त्राचा वापर केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्तात खाली घेतला. कॉलेज परिसर आणि आसपासच्या भागात तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लातूर शहरात गेल्या काही दिवसात गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेडकर चौक परिसरातही खुनाची घटना घडली होती. त्या घटनेवेळी स्थानिक आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थित असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे नागरिकांचे मत आहे. नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, कॉलेज परिसरात सुरक्षा वाढवावी, तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरही या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात असून युवकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या घटनेमुळे लातूर शहरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, लातूर.